घेऊन जाईल. छगन भुजबळच्या नादात राज्यातला अख्खं भाजप संपून बसताल. मराठे तुमचे विरोधक नाही आहेत आणि असण्याचं कारण सुद्धा नाही. पण छगन भुजबळचं ऐकून बोलत नाही ना माझ्या विरोधात, माझ्या जातीच्या विरोधात बोलत नाही ते काय रट्यात वाजवून त्याला नाही. एकदाच बोलला होता तर आणखी ते थोबडीतच केलं नाही. आपल्याला कचका अवघड असतो. तो मराठाचा असो ते कुणाचा असो, माणसाण्यात असो, माया जातीच्या विरोधात बोलला की नाही वाजेला. मागून कोणीतरी नाव घेतलं म्हणून मला बोलायला लागलं, त्याचं नाव बी मी घेतलं. आणि मागून बोलत जाऊ नका, ते बी आता मागूनच बोलतो काढून घे. इतकी वाईट वेळ आली त्यांच्या. छगन भुजबळच्या नादी लागून फडणवीस साहेब तुमच्यावरती वाईट वेळ आहे. तुम्ही गैरसमज पसरलेला भरून काढण्याच्या नादात, ओबीसीच्या मता घेण्याच्या नादात, नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे अनादान असं करून करून त्या छगन भुजबळला जवळ करून सगळ्याचे सगळे राज्यातले तुमचे शिट पाडायला जबाबदार फक्त छगन भुजबळ असणार आहे. त्यापेक्षा त्याचं न ऐकता मराठ्यांचा हक्काचं आरक्षण द्या, त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. मी वयानं बारीक आहे पण तुम्हाला समजून सांगतोय, ऐकायचं तर ऐका, नाही तर विधान या लोकसभेला मी फक्त पाडा म्हणलो होतो. एवढा मताळा झाला तुम्हाला आणखी सुधारणा कस काय. मी कोणालाच म्हणलं नाही नाव घेऊन पाडा, सांगितलं तरी. आणि मग त्याचं नाव नाही घेता ही फजिती होती. हो छगन आप्पाचं जर ऐकलं ना, ऐकते पुरे पडते. आप्पा कामातून गेलाय आता, लायकी लागते आवाजावर बोलून घ्यायला. जातीच्या लेकराचा दुसऱ्याच्या द्वेष नाही करायला लागत, तेव्हा मान सन्मान मिळतो आवाजावर बोलायचा. दुसऱ्याच्या लेकराच्या अन्नात माती कालायची, विष कालायचं आणि सन्मानाची अपेक्षा आमच्याकडून करायची. आम्ही सन्मान कोणाचा करतो? मराठ्यावर असे संस्कार आहेत, जो जातीवाद करत नाही, दुसऱ्याच्या लेकराला दुसऱ्याच्या आई बहिणीला आई बहीण समजतो, दुसऱ्याचं लेकरू दुसऱ्याच्या मुली यांच्या शिक्षणासाठी आरक्षणाला विरोध करत नाही, त्याचा आम्ही सन्मान करतो. अशा याडपणाचा सन्मान आम्ही करत नसतो. आम्ही कुठं जातीवाद केला? फडणवीस साहेब विशेष करून तुम्हाला असं सांगतोय, आम्ही कुठंच राज्यात जातीवाद केला नाही. आम्हाला उपोषण सुरू झालं, आमच्या आया बहिणी शांततेत बसल्या. मोबाईलवर बोलतो, बैठकीला बोलली ना आपल्या, बैठकीला बोलली. आम्हाला उपोषण अंतराळी सुरू झालं. माय मावल्यांनो, स्वतःच्या लेकरासाठी, स्वतःच्या नातवासाठी, या मराठा समाजाच्या वेदना भोगलेल्या मराठ्यांच्या लेकरासाठी अंतराळीत आम्हाला उपोषण सुरू झालं. आमच्या आई बहिणीचा काय दोष नव्हता. जसे तुम्हाला लेकर आहेत तसे आम्हालाही लेकर आहेत. आमच्या आई बापाला स्वप्न बघितलं आमचे लेकर अधिकारी झाले पाहिजे. आमच्या आई बापाला रात्रंदिवस कष्ट करून लेकर शिकवण्यात. असा एकही बाप आणि एक आई नाहीये त्याला वाटत नाही माझं लेकरू अधिकारी होऊ नये म्हणून. आमच्या बाप झाल्यानं वेळे प्रसंगी उस तोडलेत, वेदाला पैसे काढलेत, पण लेकर शिकवल्यात. आई बापाने स्वप्न बघितलंय माझ्या वाट्याला